नमस्कार गुरुजी। मुझे ना बहुत सारा बोलना है, बट बस इन शॉर्ट में मैं बताती हूँ। मेरे पास ना ऐसा, जब से श्री विद्या चालू हुआ है ना, मैं पहले जो लास्ट ईयर श्री विद्या शुरू हुई थी ना, तब से मैं एवाई से जुड़ी हुई हूँ। और श्री विद्या शुरू होती है और मतलब गुड न्यूज की बारिश शुरू हो जाती है, वैसा ही कुछ है। मेरे बेटे का एडमिशन कंफर्म हुआ है गवर्नमेंट थ्रू आरटीई से। तो वो मेरे लिए एक मतलब श्री विद्या स्टार्ट होते ही ना, मेरे मतलब मेरे बिजनेस भी है एक छोटा सा। लास्ट श्री विद्या को जो एक क्लाइंट था हमारा, तब भी उन्होंने ऑर्डर दिया था। उसके बाद उनका ऑर्डर अभी ये श्री विद्या को आया है। तो मतलब मुझे ऐसा बताने को ना, ऐसा मतलब बहुत अच्छा फील होता है कि जब भी गुरुदेव हमारे साथ होते हैं ना, उनका गुरु तत्व जो हमारे साथ काम करता है, सच्ची में बहुत अच्छी, मतलब बहुत दिल से बहुत अच्छा लगता है। और मुझे एक और बात बतानी थी। डीएसएस हम करते हैं ना, म्हणजे जेव्हा आम्ही माझ्या कुलदेवतेला होतो ना, तेव्हा त्या मंदिरामध्ये ऍक्च्युली जास्त माणसं नव्हती, पण जी काय होती ना, त्या मंदिरात मी डीएसएस केलं, कारण तिथे दुसरं काही ऑप्शन नव्हता. मंदिर हे खूप खूप छान प्लेस होती तिथे. तर डीएसएस ची साधना कसली ना, लोक तिथून निघून गेले होते सगळे. मी आणि माझी मम्मी आम्ही हे करत होतो, साधना करत होतो. डे 2 ला पण सेम अर्ली इन द मॉर्निंग आरती वगैरे झाली, साधना पुन्हा करायला घेतली. पुन्हा सगळे मंदिरातून लोकं आरामात सगळे गेले. आम्ही दोघीच मंदिरात होतो. तिथे बाजूलाच ना एक सिक्युरिटी वाले होते. सो त्यांनी पण आम्हाला खूप कोऑपरेट केलं. आणि जेव्हा एक स्वामी येत होते आमच्याकडे काहीतरी सांगायला का काहीतरी, माहिती नाही, मला तर आठवत नाही ते काय येत होते. त्या सिक्युरिटीने त्यांना तिथेच थांबवलं, की नाही ते काहीतरी चाललंय तिथे त्या दोघींचं, तुम्ही जवळ जाऊ नका तिथे. आणि त्यांनी आमची कंटिन्यू व्हायला दिली. आय वॉज, म्हणजे असं एवढं छान फील होत होतं ना, की म्हणजे ती साधना करताना असं डिव्हाइन फील होतं ना, की आपल्याला कळत नाही, आपल्याकडून होऊन जातं ते. आणि परवाची गोष्ट म्हणजे माझ्या भावाचं आता त्यांचं म्हणजे त्याचं बाईक मॉडिफिकेशनचं गराज त्यांनी नवीन ओपन केलं इथे. तर त्याच्या पूजा गणेश आपण करतो ना, तसं स्वामी आले होते. त्यांनी गणेश पूजा वगैरे करून घेतली होती. मग नंतर मी त्याचा असं फारसा तो या गोष्टींमध्ये नसतो. पण मग कसं होतं, की मी त्याला म्हटलं, "प्लीज मला ना श्रीसूक्त वगैरे करू दे ना एकदा तुझ्या ह्याच्यामध्ये." तर तो आधी नाही म्हणला आणि सकाळी अचानक म्हणला, "ठीक आहे, तुला जे पाहिजे ते कर." तर मग मी गेले आणि तिथे पण असं झालं, की मला असं वाटत होतं, की आता मी बीजमंत्र वगैरे म्हणणार आणि आपलं असं असतं ना, की आपण आपल्याच लोकांमध्ये ते करू शकतो असं. मी तिथे हवन केलं पूर्ण गुरुजी. आणि तिथे ना जवळपास कोणी आले सुद्धा नाही. जे कोणी होते ना लोकं, तिथे लांबच उभे राहिले, की लाइक म्हणजे असं क्युरिओसिटी म्हणून पण लोकं येतात ना, तसं पण नाही. माझी साधना पूर्ण जसं माझ्या मनाला होतं ना, की हां, आपण आपलं करूया, व्यवस्थित होऊ दे सगळं. तसं सगळं व्यवस्थित झालं. इतकं बरं वाटत होतं ना मला, की मी त्याला बऱ्याचदा म्हणते, की "तू पण जॉइन हो, तू पण." पण तो मला कधी सीरियसली घेत नाही. पण माझ्या मनातून असतं, की नाही बाबा त्याचं पण सगळं व्यवस्थित व्हावं. आणि लाइक झालं ते, साधना त्याची झाली तिथे व्यवस्थित. मी सगळं हवन वगैरे सगळं व्यवस्थित जसं गुरुजींनी शिकवलं तसं सगळं केलं. मला इतकं बरं वाटलं ना, की हां, आता काहीतरी सगळं असं पॉझिटिव्हिटी येते ना एक, तसं फील झालं मला. खूप छान वाटलं. आणि माझ्या मुलाच्या ॲडमिशनसाठी गुरुजींनी जसं आपल्याला शिकवलं ना, तो फॅक्टर होता. कारण तो लहान आहे फार. त्याचं काही एक्झाम वगैरे पण नव्हती. पण ते 100% लक, 100% हार्डवर्क जे काही गुरुजी शिकवतात ना, ते असं मनापासून हां, खरंच आहे. हेच आहे आणि हेच गुरुतत्व आपल्या मागे जे काम करतं ना, म्हणजे असं माझ्याकडे वर्ड्स आहेत. मला तर ना असं काय जे बोलायचं ना, त्या अर्ध्या गोष्टी मी स्किप करून जाते. पण मला फार बरं वाटतंय. म्हणजे हातून असं एकदम खूप छान फील होतंय, की नाही एवायशी जुडले ना, आता बस इथून पुढे अजून काही नको. बस गुरुजींबरोबरच राहायचंय. अजून याच्यापुढे काही नको आयुष्यात. खूप छान वाटलं गुरुजी. खूप धन्यवाद. तुमच्यामुळे हे आयुष्य मला आज ना, म्हणजे असं तुमच्यामुळेच हे सगळं मिळालंय असं वाटतंय. थँक यू. ये आपकी भी कहानी हो सकती है। आइए अंतर योग की जीवन शैली को अपनाइए। जीवन परिवर्तित करने वाले ज्ञान सत्र और शक्तिशाली साधनाओं का लाभ लेने के लिए अंतर योग के लर्निंग पोर्टल को अवश्य भेंट दें। हजारों लोगों के दिव्य अनुभव सुनने के लिए अंतर योग के YouTube चैनल को जरूर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं। चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर अपने भारतवर्ष को विश्व गुरु बनाते हैं। जय हिंद।